होत पुण्यामध्ये त्या ठिकाणी सुनील टिंगरे आणि संजय काकडे आपला उमेदवारी अर्ज भरतायत। राष्ट्रवादीमध्ये नुकताच प्रवेश केलेले संजय काकडे आणि भाजपचे सुनील टिंगरे हे दोघेही आपला उमेदवारी अर्ज भरताना दिसतायत। अनेक ठिकाणी आपण पाहतोय महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच आपल्याला विधान परिषदेच्या या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते। आपण प्रीतमकडून अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आत्ता माझ्यासोबत आहेत। प्रीतम, सुनील टिंगरे आणि संजय काकडे हे दोघेही उमेदवारी अर्ज भरतायत असं दिसतंय, नक्की काय चित्र आहे? खरं तर आपण पाहिजे की दृश्य पाहतो ही राष्ट्रवादीच्या कार्यालयातील दृश्य आहेत। आज केबिनमध्ये ज्या ते संजय काकडे त्याच्याबरोबर त्याच्यासमोर सुनील टिंगरे हे दोघंही फॉर्म भरतायत। पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी विधान परिषदेसाठी दोघांना उमेदवारी देण्यात येणार आहे। मात्र जागा एक असल्यामुळे आयत्या वेळेस कोणाचा अर्ज माघारी घेतली जाईल त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये एक साशंकता देखील आहे आणि दुसरीकडे काकड्यांचा आयत्या वेळेस प्रवेश झाला त्यामुळे त्यांच्यावर नाराजी देखील आहे। आताच परवर्ती विधानसभाचे कार्याध्यक्ष आहेत त्यातील रामदास गाडे यांनी त्यांचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांची जी काही आहे नाराजी ती देखील त्यांनी उघडपणे आता बोलून दाखवली। हे आता सगळी आपण दृश्य पाहतो। याच्यामध्ये राष्ट्रवादीचे सगळे आमदार, माजी आर्मी पदाधिकारी, नगरसेवक सगळे आहेत आणि ते दोघेही। पण प्रीतम, एक प्रश्न या ठिकाणी राहतो, दोघांनाही उमेदवारी अर्ज भरायला देऊन महायुती स्वतः समोरच एक नवं आव्हान निर्माण करत नाहीये? नाही, खरं तर हा राष्ट्रवादीचा अंतर्गत कलह अजित पवारांच्या नंतर राष्ट्रवादीमध्ये जी शहराची जी कार्यकारिणी असेल किंवा जिल्ह्याची कार्यकारिणी असेल याच्यामध्ये एक भावनिक लाट होती आणि त्या भावनिक लाटेवरती स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये चांगलं घवघवीत यश मिळालं। पहिल्यापासूनच हा पुणे जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलेला आहे। मात्र स्थानिक स्वराज्यांसाठी आता उमेदवारी कोणाला देणार, शहर आणि ग्रामीण हा वाद नेहमी आपण पाहिलेला आहे। तर शहरातूनच आतापर्यंत जे आहे ते उमेदवार देण्यात आलेले आहेत। तीच पुन्हा वरून जे आहेत विक्रम काकडे यांना जी उमेदवारी देणार आहे ती कन्फर्म निश्चित झालेला आहे। तिसरा देखील उमेदवारी अर्ज अतुल बेनकेंनी देखील भरलेला आहे। मात्र कोणत्याही कागदपत्रामध्ये त्रुटी राहू नयेत, निवडणूक आयोगाने त्यांचा प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे। म्हणूनच काय की सुनील टिंगरेंचा जो आहे तो फॉर्म भरून घेतलेला आहे। मात्र उमेदवारी ही निश्चितच जी विक्रमजी काकडे त्यांचा आयत्यावेळेस प्रवेश झालेला आहे। प्रीतम, पक्षातून ही उमेदवारांवरती किंवा उमेदवारी अर्ज भरण्याकरता किंवा आपलाच उमेदवार त्या ठिकाणी उभा करावा याकरताची असणारी हे दबाव तंत्र आहे असं वाटतं? नाही, दबाव तंत्र नाही। असं एक कुठेतरी त्यांना इंटरनल एक मेसेज देखील द्यायचा की पार्टीमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांचा किंवा आमचा देखील विचार केला जावा असं असू शकतं। मात्र इथे सगळे आजी माजी पदाधिकारी आहेत आणि जे विक्रम काकडे यांच्या नावाला शेवटी शिक्कामोर्तब करतील आणि त्यांचं जे काम आहे, प्रचार आहे तो तेवढा व्यवस्थितपणे पार पडतील। आपण अनेक ठिकाणी पाहिले की सुरुवातीला प्रत्येक जण उमेदवारीचा दावा करत असतो, मात्र पक्षश्रेष्ठी जे काही ते अंतिम निर्णय घेत असतात आणि विक्रम काकड्यांचा काहीतरी विचार करूनच त्यांनी तो असं त्यावेळी निर्णय घेतला आणि पार पवारांचे निकटवर्ती आहे त्यांनी सगळे दृश्य आपण आता पाहतोय। समोरच्या बाजूला शेजारी सुनील टिंगरे आहेत आणि ते देखील उमेदवारी अर्ज भरतात। त्याच्या बाजूला विक्रम काकडे हे देखील उमेदवारी अर्ज भरतात। जिल्हा परिषदचे पदाधिकारी असतील किंवा आजी माजी आमदार असतील ते देखील यावेळेस ठिकाणी उपस्थित आहेत आणि कोणत्याही प्रकारची नाराजी राहणार नाही आणि विक्रम काकडे हे चांगल्या मताने निवडून येईल असा राष्ट्रवादीने विश्वास देखील केलेला आहे। मात्र दुसऱ्या बाजूला निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलल्यामुळे राजीनामा सत्र देखील आता पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि राष्ट्रवादीचा अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावरती आलाय। पण प्रीतम, सुनील टिंगरेंना जर पक्षानं त्यांची उमेदवारी मागे घ्यायला लागली किंवा त्यांचा भरलेला अर्ज मागे घ्यायला लावला तर काय परिणाम होऊ शकतो या निवडणुकीवरती? खरं तर अजित पवारांच्या जाण्यानंतर 4 महिने झालेले आहेत आणि 4 महिने झाल्यानंतर सुनेत्रा पवार जेव्हा अध्यक्षपदाचा भार स्वीकारला आणि पुण्याचं पालकमंत्री झाल्यानंतर त्यांनी मागच्या आठवड्यामध्येच एक पूर्ण बैठक घेतली आणि जिल्हा परिषदला तिसरा उमेदवार द्यायचा, राष्ट्रवादीचं नाव कायम ठेवायचा त्या संदर्भात बैठक झाली आणि ती व्यापक स्वरूपाची बैठक झाली। सुनील टिंगरे देखील शहराचे अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे त्यांची देखील ताकद दाखवण्याचा आणि सूचक संदेश देण्याचा त्याच्यामध्ये योग्य संधी आहे। मात्र त्यांचं पुनर्वसन लवकरच कुठेतरी केलं जाईल अशी सगळी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि राष्ट्रवादीमध्ये जी काही नाराजी आहे ती काही फारशी राहणार नाही, कारण अजितदादांचे त्यांच्यावरती असंख्य उत्तर आहेत असं ते खाजगीमध्ये बोलतात आणि सर्वसाधारण उघडपणे स्वतंत्र आपल्या सुनील टिंगरेंना काय दिलं? सुनील टिंगरेंना नाही घेईल त्याला, त्याच्यामुळं आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनीतांच्या नेतृत्वाखाली चालतो। आमच्या पक्षाचा जो आदेश येईल त्याच्याप्रमाणे होईल। अनेक जण इच्छुक होते, अनेक जण तयारी करतायत।
अनेक जण फॉर्म लिहित आहेत. ज्यावेळी अंतिम आदेश पक्षाचा येईल त्याला एबी फॉर्म दिला जाईल. प्रवेश करून घेतला सर. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावललं जातंय का? चेतन तुपे आपल्यासोबत होते. निष्ठावान कार्यकर्त्यांना डावललं फॉर्म भरून घेत आहेत. ही सर्व दृश्य आपण पाहतोय पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयामधील सर्व दृश्य आहेत. एका बाजूला चेतन तुपे, दुसऱ्या बाजूला विक्रम काकडे जे आहे ते देखील उमेदवारी अर्ज करतात. पेनकिलचा देखील अर्ज भरण्याची तयारी ही देखील सुरू आहे आणि पक्ष पुन्हा येईल हे देखील आता त्यांनी प्रीतम, आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि या निमित्तानं एक हाय व्होल्टेज ड्रामा आपण पुण्यामध्ये पाहतोय. या संपूर्ण कार्यालयामध्ये चर्चा सुरू आहे. तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी आहात. आता चेतन तुपे बोलत होते, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? त्यांचं म्हणजे अजूनही कुणाला पक्षाने एबी फॉर्म दिला नाहीये. मात्र विक्रम ठाकरेंच्या तातडीने पक्ष कार्यकर्त्यांनी जे ती नाराजी देखील झालेली हे सर्व कुठेतरी आता प्रत्येक नाराजीची समजूत काढण्याचं जे काम चालू आहे आणि चेतन तुपे हे विक्रम ठाकरेंच्या नावाची शिक्कामोर्तब तसे खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आणि समोर आपण आता जे पाहतो त्यांच्या टेबलवरती एबी फॉर्म आहे ते देखील चर्चा करतायत आणि सर्व घेऊन कलेक्टर ऑफिसला 2 वाजता पोहोचतील आणि नक्कीच प्रीतम यांच्याशी असलेला आपला संपर्क तुटतोय. ते आतमध्ये कार्यालयामध्ये असल्यामुळे हा संपर्क व्यवस्थित होऊ शकत नाहीये. दरम्यान पुण्यामध्ये एक हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळतोय. महायुती नेमकं कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब करणार, पक्षश्रेष्ठी कोणाच्या नावाचा आदेश काढणार आणि त्यानंतर त्या नावावरलाच त्या उमेदवाराला एबी फॉर्म देण्यात येईल असं म्हटलं जात आहे. त्यामुळे अजूनही एबी फॉर्मचं वाटप झालं नाहीये असं म्हणायला हरकत नाही. जोपर्यंत पक्ष या सगळ्या संदर्भात निर्णय घेत नाही, महायुतीकडून कोण नेमकं उमेदवार असणार आहे त्याची स्पष्टता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एबी फॉर्म दिला जाणार नाही असं तुपेंनी आत्ता समाज माध्यमांना सांगितलंय. त्यामुळे आता नक्की काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं आहे. वेळ संपत आलेली आहे. अवघा 1.5 तास शिल्लक आहे उमेदवारी अर्ज भरण्याकरता. त्यामुळे पक्ष नेतृत्वाला लवकरात लवकर आपला निर्णय घ्यावा लागेल. प्रीतम आपल्यासोबत पुन्हा जोडला जातोय. प्रीतम, नक्की काय घडेल असं वाटतं? कारण अवघा 1.5 तास शिल्लक आहे. अवघा 1.5 तास शिल्लक आहे. सुनील टिंगरे देखील आपण समोर सुनील टिंगरेंना पाहतोय. ते देखील कुठेतरी त्या सगळ्या निवडणुकीच्या लढणारा तयारी पाहिल्यानंतर त्यांनी देखील एबी फॉर्म भरलेला आहे. दुसऱ्या बाजूला काकडे जे आहेत ते करत चेहऱ्यावर थोडं निराशा आपल्याला पाहायला मिळते. तर आपला कॅमेरामॅन दीप आपल्याला दाखवतोय की काकडे जे आहेत ते इकडे ग्रे कलरचा शर्ट घालून बसलेले आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर निराशा आहे. समोर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर धवल जगदाळे देखील आहेत. या सर्वांमध्ये काकड्यांच्या मनात त्यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे. ते देखील कार्यकर्ते देखील आहेत आणि सुनील टिंगरे यांचे देखील आता लोक समजूत काढतायत. सुनील टिंगरे देखील आपल्या समोर पण पाहायला मिळतोय. प्रीतम, आता तुपेंनी असं म्हटलं की जोपर्यंत कोणाच्याही नावावर शिक्कामोर्तब होत नाही, पक्षाकडून जोपर्यंत अधिकृत घोषणा होत नाही तोपर्यंत एबी फॉर्म दिला जाणार नाही असं तुपेंनी आता आपल्या कॅमेऱ्यासमोर सांगितलंय. राष्ट्रवादीचे कार्यालय नेहमी निष्ठावंतांना न्याय देते. मात्र आयदवस काकड्यांचा प्रवेश करून त्यांनी काय केलं आपण सगळं पाहिलेलं आहे आणि आता कार्यालयाच्या बाहेर माध्यमांनी थांबा आमचा अंतर्गत जो काही आहे जो काही प्रश्न आहे तो आम्ही मिटवू आणि ज्याचं नाव निश्चित झालंय त्याचं आम्ही तुम्हाला येऊन सगळ्यांना सर्व आज अर्ज भरायची जी आहे फॉर्म भरायची ती शेवटची तारीख आहे. अवघे काही तास राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये एबी फॉर्म कुणाला देणार आहे चेतन तुपेंनी देखील अद्याप सांगितलं नाही. पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. मात्र वरती नावं कुणाची गेली त्याच्या आधी सगळे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे कार्यकर्ते देखील हे संभ्रम अवस्थेत आहेत. आयत्या वेळेस प्रवेश झालेला आहे. सुनील टिंगरेंचं देखील नाव चर्चेमध्ये आहे. रमेश अप्पा थोरात होते. त्याचबरोबर जिल्ह्यामधून रणजित शिवतारे असतील, शहरामधून सुनील टिंगरे असतील त्यांचे आणि दिलीप मोहिते असतील ग्रामीणमधून, यांची देखील नावं ही चर्चेमध्ये होते. आणि या सगळ्यांमध्ये एकच नाव जे आठवते विक्रम ठाकरे यांचा सकाळी आयत्यावेळेस पक्षप्रवेश झाला. त्यामुळे पक्षांतर्गत काय चाललेलं आहे नक्की प्रीतम, पुण्यामधले जे नागरिक आहेत म्हणा किंवा मतदार आहेत म्हणा किंवा आता कार्यकर्ते असतील पक्षाचे कार्यालयाच्या बाहेर, या सगळ्यांकडून कोणाकडे कल जाताना दिसतोय? काय पद्धतीची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे? कार्यकर्त्यांमध्ये अर्थात संभ्रमावस्था आहे. जे स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये निवडून आलेले आहेत नगरसेवक ते देखील मतदार आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये. त्यांच्या मनामध्ये हाच प्रश्न आहे की निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय दिला पाहिजे. जर दादा असते तर त्यांनी निष्ठावान कार्यकर्त्याला न्याय दिला असेल त्यांची एक सुप्त मनामध्ये भावना आहे. मात्र आता वहिनी काय निर्णय घेतात, पार्थ पवारांचे काकडे निकटवर्ती आहेत त्याकडे कसं पाहिलं जातं, ही सगळी समीकरणं कशा पद्धतीने जुळून येत आहेत
आणि आयत्या वेळेस ते कुणाला उमेदवारी देतात, कारण अवघे काही तास राहिलेले आहेत, अवघे काही शिल्लक असल्यामुळे चेतन तुपे जे आमदार आहेत वडगाव हडपसरचे, त्यांनी देखील सांगितले की अद्यापही उमेदवारी अर्ज म्हणजे एबी फॉर्म जो आहे तो कुणाला दिलेला नाहीये. मात्र कुणाचं नाव निश्चित होईल हे अद्यापही सांगता येत नाही, कारण सर्वजण हे आशेवरती आहेत. प्रत्येकाला वाटतं की मला उमेदवारी अर्ज जो आहे तो मिळेल, एबी फॉर्म मिळेल. मात्र काकडे आणि टिंगरे ह्या दोन नावामध्ये सध्या चुरस आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच. धन्यवाद प्रीतम. आपण पुढच्या अपडेटसाठी तिथेच आहात, त्यामुळे त्या आपल्याला लवकरात लवकर आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे आहेत. धन्यवाद आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता. पुण्यामध्ये महायुतीमध्ये हा एक मोठा गोंधळ दिसून येतोय. नक्की काय घडणार आहे? उमेदवारी कोणाला मिळणार? भाजपच्या उमेदवाराला मिळणार का राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळणार? हे चित्र आता थोड्या वेळामध्ये स्पष्ट होईल. पुढचा 1.5 तास हा खूप महत्त्वाचा असणार आहे पुण्याकरता, कारण पुण्याचा विधान परिषदेचा जो उमेदवार आहे हा उमेदवार या 1.5 तासामध्ये ठरेल. नक्की उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे महत्त्वाचं ठरणार आहे. आत्ताच संजय काकडे, विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे. विक्रम काकडे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. त्यांनाच उमेदवारी दिली जाईल असं म्हटलं जातंय. तर दुसरीकडे भाजपचे सुनील टिंगरे हे देखील जोरदार तयारीमध्ये आहेत. ते देखील आपल्या कार्यकर्त्यांसह या ठिकाणी पोहोचलेत. त्यामुळे महायुती आता नक्की काय निर्णय घेते? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, या दोघांच्या चर्चेमधून नक्की कुठल्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर विक्रम काकडे की सुनील टिंगरे असा एक महत्त्वाचा प्रश्न आत्ताच्या घडीला महायुतीमध्ये निर्माण झालेला आहे. आणि नक्की आता कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पुण्याची ही एक जागा विधान परिषदेची, आणि या एका जागेकरता राष्ट्रवादी आणि भाजपा या दोन्ही पक्षामध्ये जोरदार रस्सीखेच शेवटच्या क्षणाला आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही उमेदवार यांना एबी फॉर्म भरण्याच्या तयारीमध्ये आहेत. मात्र नक्की आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, हे नक्की काय निर्णय घेतात महत्त्वाचं असणार आहे. काकडे हे आत्ताच राष्ट्रवादीमध्ये आलेत. राष्ट्रवादीमधून अंतर्गत काही लोकांचा काकडेंना विरोध आहे असं देखील म्हटलं जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत चढाओढ देखील पाहायला मिळते. वळूया पुढल्या बातमीकडे. भाजपचे अर्ध्याहून जास्त उमेदवार आयात केलेले आहेत असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणतात. भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार देखील अर्धे काँग्रेसचे असल्याचं देखील विजय वडेट्टीवारांनी म्हटलं आहे. नाही, ते तर अर्धे काँग्रेसमध्ये आहेत. आता मी सगळ्या काँग्रेसवाल्याला सांगतो, चला पूर्णच भाजपमध्ये जाऊ आणि भाजपमधून पूर्ण घेऊन आपण वापस येऊ, म्हणजे हे भाजपमुक्त महाराष्ट्र देश होऊन जाईल, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. जे काही जाते आहेत आता अर्ध्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री तर हे काँग्रेसमधूनच गेलेले आहेत. आता अर्ध्यापेक्षा अधिक आमदार भाजपचे गेले, जे आपल्या काँग्रेसमधून गेलेले आहेत. आता विधान परिषदेमध्ये उमेदवार जे आहेत ते तर अर्धे काँग्रेसमधूनच आहेत. त्यामुळे आता पुरीच काँग्रेस भाजपमध्ये विलीन करा आणि भाजपमधून भाजपवाल्याला ओरिजिनल हटवून टाकून ओरिजिनल काँग्रेस करा. दरम्यान प्राजक्त तनपुरे हे सुद्धा आता थोड्याच वेळामध्ये आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचं कळतंय. प्राजक्त तनपुरे थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज भरतील. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राम शिंदे हे देखील या वेळेला उपस्थित राहणार आहेत असं म्हटलं जात आहे. अहिल्यानगरमधून भाजपनं अखेर तनपुरेंना संधी दिली. थोड्याच वेळात जिल्ह्याचे पालकमंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब आणि जिल्ह्यात उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे आणि महायुतीचे आमदार, नगरच्या महापौर यांच्या उपस्थितीमध्ये काही वेळाने
माझा अर्ज या ठिकाणी दाखल करणार आहे आणि निश्चितपणे या मिळालेल्या संधीचा माझ्या वैचारिकतेतून जे काय राज्यातल्या जनतेचे प्रश्न सभागृहात मांडण्याची मला जे काय संधी मिळेल त्या संधीचं सोनं करायचा मी प्रयत्न करेन. आणखीन एक महत्त्वाची बातमी, मोदींनी विकासाचा मुद्दा समजावून सांगितला तर पण मी सुद्धा भाजपमध्ये जाईन. पंडित नेहरूंनी, इंदिरा गांधींनी काय काय विकास केला हे मी सांगेन. खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती टीकास्त्र सोडलंय. मोदींचा एखादा मुद्दा जर मला कोणी समजून सांगितला विकासाचा तर मी पण भाजपमध्ये जाईन. भाजपमध्ये मला सांगावं की मोदींनी हा विकास केला, मी सांगू शकतो पंडित नेहरूंनी हा विकास केला, मी सांगेल इंदिरा गांधीने हा विकास केला, राजीव गांधीने काय केलं, महाराष्ट्रात शिवसेनेचं राज्य असताना मनोहर जोशींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारनं काय केलं, बाळासाहेब ठाकरेंनी माननीय हिंदुत्व सम्राटांनी काय केलं, पण मोदींनी काय केलं हे जर कोणी मला सांगणार असेल तर मी शांतपणे ते ऐकेन. तर विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसला जबरदस्त धक्का बसलाय. भंडाऱ्यातील 5 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. पटोलेंच्या लाखांदूर नगरपंचायतीचे नगरसेवक भाजपामध्ये गेलेत. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीकरता महायुतीकडून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर निवडणूक समोर असताना भंडारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसला हा धक्का बसलाय. नाना पटोले यांच्या मतदारसंघामध्ये लाखांदूर नगरपंचायतीचे 5 नगरसेवक ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आणि याबरोबरच बातमीपत्रामध्ये वेळ होते. इथेच थांबण्याची, कुठे जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. डिफेन्स करिअर अकॅडमी सैनिकी स्कूल, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन. जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं. कॅन्सरचे पेशंट्स अँड असोसिएशन या संस्थेच्या माध्यमातून मुंबईमध्ये हे शिबिर आयोजित केलं आहे. ऐरोली परिसरामध्ये चालत्या स्कूटीवरून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करत आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदर कृत्य केल्यावरती कृष्णा कनोजिया नावाच्या आरोपीनं घटनास्थळावरून पळ काढला. या संदर्भामध्ये तरुणीनं तक्रार देताच रबाळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मंत्री, गरिबांचे शेठ माननीय श्री भरत शेठ गोगावले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक अविनाश नलावडे, जिल्हा परिषद सदस्य, निजामपूर. आपण पुन्हा एकदा जातोय पुण्यामध्ये, ज्या ठिकाणी पुण्यामध्ये महायुतीचा उमेदवार कोण हा निर्णय लवकरच हाती येण्याची शक्यता आहे. कारण महायुतीमध्ये 2 महत्त्वाचे आणि मोठे उमेदवार आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याची तयारी करत आहेत. त्यातले एक आहेत विक्रम काकडे, ज्यांनी आत्ताच थोड्या वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे आणि ते राष्ट्रवादीमधून उमेदवारी लढण्यासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे भाजपचे सुनील टिंगरे आहेत, जे गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून भाजपचे या संपूर्ण परिसरामध्ये प्रसिद्ध आहेत. आता या दोघांपैकी निर्णय घ्यायचा आहे महायुतीला की नक्की उमेदवार कोण असणार आहे. अवघा 1.5 तास शिल्लक आहे, 1 तास शिल्लक आहे आणि या 1 तासामध्ये निवडणूकचा जो अर्ज आहे, उमेदवारी अर्ज जो आहे तो उमेदवारी अर्ज भरायचा आहे आणि त्याकरता ही चर्चा जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आपण पाहतोय. हे दोन्ही उमेदवार त्या ठिकाणी आहेत, चर्चा करतायत. आपण एकदा पुन्हा म्हणजे पुण्याचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित यांच्याकडे जाऊया, ते तिथं आता उपलब्ध आहेत. प्रीतम, निर्णय काय होतोय याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. नक्की या ठिकाणी आता काय घडतंय? प्रश्न आपण जी दृश्य पाहतो ही सर्व दृश्य राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या आतमधील आहेत. या ठिकाणी जे आहेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीर दवई गजगाट हे उमेदवारांसोबत चर्चा करताना पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये सुनील टिंगरे जे
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष देखील आहेत. त्याचबरोबर नवनिर्वाचित ज्यांचा पक्ष प्रवेश झाला विक्रम काकडे हे देखील तिथे आपण बसलेले पाहायला मिळतो. आणि सर्व राष्ट्रवादीची जी टीम आहे जिल्हा परिषदची किंवा जे नगरसेवक आता शहरातून निवडून आले, पिंपरी काही निवडून आलेले आहेत, काही विधानसभेचे आमदार देखील आहेत. ही सर्वांचे पण दृश्य आपण केबिनमध्ये पाहतोय. सुनील टिंगरेंना देखील फॉर्म भरायला सांगितलेला आहे, त्यांना देखील एबी फॉर्म दिलेला आहे. त्याचबरोबर काकडेंना देखील दिला आहे. मात्र 3-4 दिवसामध्ये आता शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा या सगळ्या स्थानिक स्वराज्यामध्ये कोण कोण नाराजी व्यक्त करत आहे, पक्षाचं वातावरण कसं आहे, हे सर्व टेस्ट केलं जाईल. आत्ताच पहिला राजीनामा जो आहे तो पर्वती विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष गाडे यांनी दिला. पुढच्या 3-4 दिवसामध्ये म्हणजे टिंगरेंच्या बाजूने कोण कोण आहे, त्याचबरोबर काकडेंना विरोध कोण करत आहे आणि याच्यामध्ये पक्षामध्ये नाराज कोण कोण आहे हे सर्व तपासलं जाईल. आणि त्याचबरोबर मग कुणाचा फोन ठेवायचा कुणाचा नाही हे देखील निश्चित केलं जाईल. त्याच्यामुळे ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लिस्टमध्ये देत आहे. त्याबरोबर जर कार्यकर्त्यांनी आणखी जर राजीनामा द्यायचं कायम राहिलं तर नक्कीच प्रीतम तुम्ही जोडलेले राहा. आपण तिथे आहात, वार्तांकन करत आहात. माझ्यासोबत आता माझे सहकारी सिद्धेश टाकवले आहेत. सिद्धेश, नक्की काय घडेल पुण्यात असं वाटतंय? प्रशांत, आता झालेलं असं आहे, मी थोडंसं जरा तुम्हाला मागे घेऊन जातो, कारण जे बैठकीमध्ये काय घडतंय, कारण इकडे याच्या आधी जेव्हा विक्रम काकडेंचा जेव्हा पक्षप्रवेश झाला तेव्हा तिथे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडेंचं नाव निश्चित झाल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांच्या उपस्थितीमध्ये पुण्यातल्या जिजाई बंगल्यावरती एक बैठक सुरू होती. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीचे मोठे नेते उपस्थित होते. त्यावेळी काय झालं की विक्रम काकडे यांच्या उमेदवारीबाबत पक्षामध्ये नाराजी असल्याची चर्चा पुढे आली आणि त्यानंतर सुनील टिंगरे बैठकीतून बाहेर पडले. आता सुनील टिंगरे बाहेर पडल्यानंतर टिंगरे नेमकी काय भूमिका घेतात हे प्रत्येकाला माहित नव्हतं. टिंगरे सुद्धा राष्ट्रवादीकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते आणि या बैठकीतून बाहेर पडून त्यांनी मग पत्रकारांनी त्यांना घेरलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की अजून माझं नाव निश्चित झालेलं नाहीये, मी काही नाराज नाहीये, मी पुढची तयारी करण्यासाठी पार्टी ऑफिसला चाललोय. मात्र या सगळ्यामध्ये एक असं झालं की विक्रम काकडेंना अधिकृत उमेदवारी सुद्धा आता मिळालेली आहे असं सुद्धा आता समजतंय. मात्र त्याच्यानंतर सुद्धा सुनील टिंगरे जेव्हा फॉर्म भरण्यासाठी हे सगळे गेले होते तेव्हा सुद्धा ते तिथे होते. मात्र एक गोष्ट या निमित्तानं अशी झालेली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सध्या काहीसं चित्र आलबेल म्हणजे ठीक नाहीये. कारण जेव्हा काकडेंच्या नावावरती शिक्कामोर्तब झालं तेव्हा बऱ्याच जणांनी काकडेंच्या नावाला विरोध सुद्धा केलेला होता आणि त्यानंतर विरोध केल्यानंतर 1-2 गट यामध्ये निर्माण झाले. जेव्हा फॉर्म भरण्यासाठी हे 2 गट गेले म्हणजे टिंगरेंचा गट एक गेला आणि काकडेंचा गट गेला तेव्हा तिथे काहीसं गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. दोघांमध्ये काहीशी खडाजंगी सुद्धा झाली आणि त्यानंतर जेव्हा मीडियाचे कॅमेरे जेव्हा तिथे आले तेव्हा दोन्ही गटाने एकदम शांत राहण्याचा पवित्रा घेतला आणि नंतर चेतन तुपे बाहेर आले. चेतन तुपेंनी जेव्हा माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली तेव्हा त्यांनी सांगितलं की जोपर्यंत सुनेत्रा पवारांचा अधिकृत आदेश येत नाही तोपर्यंत कोणालाच एबी फॉर्म दिला जात नाही. आणि आत्ता एक माहिती हाती आलेली आहे प्रशांती म्हणजे अशी की विक्रम काकडेंना अधिकृत उमेदवारी दिली आणि सुनील टिंगरेंचा डमी अर्ज भरलेला आहे. आता तो डमी अर्ज भरल्यानंतर सुद्धा आता सुनील टिंगरेंचं नाव अजून निश्चित झालेलं नाहीये. त्यामुळे एकंदरीत काय होतं येत्या काळामध्ये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राष्ट्रवादीमध्ये आता पुण्याच्या जागेवरती जरी भाजपनं ती जागा राष्ट्रवादीला जरी सोडली असली तरी सुद्धा भाजपचाच उमेदवार राष्ट्रवादीमध्ये गेलेला आहे. जर आपण बघितलं असेल तर लोकसभेला सुद्धा जेव्हा शिवाजीराव आढळरावांना तिकडे उमेदवारी हवी होती तेव्हा त्यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी उमेदवारी मिळवली होती. म्हणजे एक गोष्ट प्रामुख्यानं असा अँगल घ्यावा लागेल की भाजपचाच उमेदवार आता राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडणूक लढवणार आहे. नक्कीच धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या विस्तृत माहिती करता. दरम्यान आता नक्की काय निर्णय या सगळ्यामध्ये घेतला जातो, राष्ट्रवादी पक्ष नक्की काय निर्णय घेईल, नक्की उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विक्रम काकडे की सुनील टिंगरे? राष्ट्रपतीच्या कार्यालयातली ही दृश्य आपल्या समोर आहेत ज्या ठिकाणी आता हे दोन्ही उमेदवार एकत्र बसलेले आहेत. मात्र आता नक्की पक्षश्रेष्ठी या उमेदवारांच्या बाबतीमध्ये काय निर्णय घेतात. विधान परिषदेची ही महत्त्वाची निवडणूक, विधान परिषदेची ही जागा महायुतीनं राष्ट्रवादीकरता जरी सोडलेली असली तरी आता नक्की उमेदवारीबाबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीकडून विक्रम काकडे की सुनील टिंगरे उमेदवार असणार आहेत तर ते थोड्या वेळामध्येच स्पष्ट होईल. राष्ट्रवादीचे जे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांनी काकडेंच्या नावाला विरोध केला आहे. मात्र विक्रम काकडे यांच्या नावावरतीच शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीची चर्चा सध्या पुण्यात
सुरू आहे. विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांमध्ये एक स्पर्धा या निवडणुकीच्या निमित्तानं पाहायला मिळते. जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्याला मदत करणार, पाठिंबा देणार की नवीन आत्ता प्रवेश घेतलेल्या उमेदवाराच्या गळ्यात उमेदवाराची माळ घालणार, हे आता थोड्या वेळामध्येच स्पष्ट होईल. एकीकडे जसं आत्ता आमच्या प्रतिनिधीने म्हटलं त्या पद्धतीनं विक्रम काकडे हे पार्थ पवार आणि जय पवार यांच्या अत्यंत निकटवर्तीय असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्याच उपस्थितीमध्ये थोड्याच वेळापूर्वी काकडे पिता पुत्रांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता राष्ट्रवादीमध्ये नक्की काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि दुसरा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा, भाजपा ही आपलं त्या ठिकाणचं वर्चस्व राखण्यात यश मिळवते. मीडियानं केलेलं आहे, बाकी सगळं व्यवस्थित चालू आहे. आशीर्वाद घेतले जातो राजीनामा येतील आणि पक्षाचं आणखी राजीनामा वाढत गेले तर मला काही माहिती नाही, मी आता जस्ट आलो आहे. माहिती सुनील टिंगरे देखील उमेदवारी अर्ज दाखल मला खरं माहिती नाही. सत्र वाढत राहिलं तर निर्णय बदलेल का? काय दादा नाराजी मोठ्या प्रमाणात नाही हो, असं काय नाही, असं काय नाही. फॉर्म भरण्यात आले. हे बघा, पक्ष नेतृत्व पक्ष नेतृत्व खंबीर आहे, योग्य निर्णय होईल, काही काळजी नाही. शेवटच्या क्षणापर्यंत मी सुद्धा पक्ष प्रवेश केलेला आहे आणि पक्ष म्हणजे दादांची माझी जे 99 पासून जे रिलेशन होते ते रिलेशन आणि दादांचं जे माझ्यावरती प्रेम होतं कार्यकर्ते अनेक नाही. मी आता फक्त पक्ष प्रवेश केलेला आहे आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया आतमध्ये चालू आहे. पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्याचा फॉर्म फायनल होईल. कोणीही नाराजी नाहीये आणि जो तो आपापल्या पक्षाच्या अध्यक्षांनी जो निर्णय घेतील तो सगळ्यांना फायनल होईल. मी ऑफिशियल 4 वाजता प्रेस घेणार आहे. अशी एक टीका होते, पैशावर तुम्ही निवडणुकाची आमदारकी खासदारकी घेता, पैशावर तुम्ही विकत घेता असा निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलं काहीतरी चुकीचं बोलू नये असं माझी विनंती. कार्यकर्त्याने जाहीर काहीतरी चुकीच्या अफवा कुठेही पसरू नका. असं काहीही संबंध नाही. नाना तुम्ही आता भाजपात आहात का राष्ट्रवादीमध्ये? नाना तुम्ही भाजप की राष्ट्रवादी? राष्ट्रवादी प्रवेश केला. आता विश्वासाची मुलगा आमदार का? मी ऑफिशियल 4 वाजता घेणार आहे. आमदार होणार मुलगा हे निश्चित आहे. ऑफिशियल मी 4 वाजता प्रेस घेणार. त्यात सगळे प्रश्न आपण विचारा प्लीज. आता फॉर्म भरायची वेळ झाली त्यामुळे जाऊ. म्हणजे आमदार होणार का मुलगा एवढं सांगा. पक्षश्रेष्ठी ठरवतील ते होणार. संजय काकडे विश्वास दिलेला आहे की 100% मुलगा त्यांचा जो आहे तो आमदार होणार आहे. त्यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये जो आहे प्रवेश केला आहे. त्यांना अनेक नगरसेवक जे आहेत तो मोठा मानणारा वर्ग आहे, त्यामुळे ते देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ते आता फॉर्म भरण्यासाठी निघाले. मुलाला आमदार निश्चित मुलगा आमदार होणार असं त्यांनी यावेळेस माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे. निश्चित प्रीतम, पण एक गोष्ट आत्ता जर आपण बघितली असेल, प्रसारमाध्यमांवरती या सगळ्यांनी थेट आरोप केले की हा सगळा गोंधळ हा प्रसारमाध्यमांनी निर्माण केलेला गोंधळ आहे. पण दुसरीकडे जर आपण बघितलं आत्ता तर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं सरळ उत्तर या नेत्यांना देता येत नाहीये. प्रसारमाध्यमांनी कोणताही गोंधळ निर्माण केलेला नाही. जसे इनपुट्स येत होते, जशा पद्धतीनं हे सगळं वातावरण होतं तेच प्रसारमाध्यमांनी जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. खरं तर काकडे हे आपण मगाशी म्हटलं की पार्थ पवार किंवा पवार कुटुंबियांच्या अगदी जवळचे आणि पक्षांतर्गत भाजप आहे त्यांची देखील नाराजी होती. प्रीतम पुरोहित पुण्याचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते.
आता आपण पाहिलं की काकडेंनी काय प्रतिक्रिया समाज माध्यमांकडे दिली आहे. 4 वाजता काकडे हे स्वतः पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्या पत्रकार परिषदेमधून ते आपली भूमिका मांडतील. थोड्याच वेळापूर्वी काकडे पिता पुत्रांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला भाजपामधून आणि आता नक्की उमेदवारी अर्ज कोणाला मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण राष्ट्रवादीचे जुने जाणते निष्ठावान कार्यकर्ते सुनील टिंगरे हे देखील या स्पर्धेमध्ये आहेत. त्यामुळे सुनील टिंगरे यांना ही उमेदवारी मिळावी याकरता राष्ट्रवादीमधला एक गट सातत्यानं प्रयत्नशील असताना आपल्याला पाहतोय. पण दुसरीकडे तेवढ्याच पद्धतीनं संजय काकडे विक्रम काकडे यांच्या देखील पाठीशी काही कार्यकर्ते ठामपणे उभे असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे राष्ट्रवादीमध्येच अंतर्गत कलह या उमेदवारीमधून निर्माण झालाय की काय अशा पद्धतीची परिस्थिती आत्ता आपल्याला पुण्यामध्ये दिसून येते. पक्षश्रेष्ठी नक्की काय या सगळ्या संदर्भात निर्णय घेतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, या सगळ्यामध्ये काय नक्की निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. सुनील टिंगरे जे आहेत ते देखील फॉर्म भरायला चाललेले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर देखील काही नाराजी दिसत आहे. मात्र त्यांनी देखील पळ काढलेला आहे. अगदी अवघे काही तास किंवा मिनिट जे आहेत ते शिल्लक राहिलेले आहेत आणि ते देखील उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रवाना झालेले पाहायला मिळते. माध्यम देखील त्यांचा मागोवा घेतात. त्यांना विचारतात की आतमध्ये नक्की काय झालं, नाराज आहेत का सुनील टिंगरे? नाराज झाले. तर सुनील टिंगरे हे देखील आपला उमेदवारी अर्ज भरण्याकरता म्हणून राष्ट्रपतीच्या कार्यालयामधून निघालेले आहेत अशा पद्धतीची माहिती मिळते. मात्र नक्की काय घडणार आहे, उमेदवार नक्की कोण आहे याची स्पष्टता मात्र अजूनही पक्षानं दिलेली नाही आहे. पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याबाबत अजूनही संभ्रम आहे कार्यकर्त्यांमध्ये. त्यामुळे नक्की काय घडणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पुण्याची ही जागा एकच जागा आहे आणि या एका जागेकरता 2 उमेदवार हे इच्छुक आहेत. दोन्हीही उमेदवार हे आपापल्या ठिकाणी अतिशय प्रतिष्ठित अशा पद्धतीचे उमेदवार म्हटलं जातं. त्यापैकी एक विक्रम काकडे संजय काकडे हे पितापुत्रांनी थोड्याच वेळापूर्वी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे भाजपमधून आणि सुनील टिंगरे हे राष्ट्रवादीचे जुने कार्यकर्ते आहेत. आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. माझ्यासोबत आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आहेत. उमेशजी, स्वागत आहे तुमचं. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नमस्कार. येतो. नक्की काय निर्णय घेणार आहात, काय नेमकं होतंय त्या ठिकाणी, काय घडतंय? आपल्याला अधिकृतपणे निर्णय त्या ठिकाणी सांगितलेला होता. त्यावेळेला सर्व प्रमुख नेते दिलीपराव वळसे पाटील साहेबांपासून सगळे सिनियर नेते त्या ठिकाणी आमदार सगळे उपस्थित होते. त्याच वेळेला आपल्याला सांगितलं की पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांना सर्वच उमेदवारांनी आणि प्रमुख नेत्यांनी निर्णय घेण्याचा सर्वाधिकार दिलेला होता. आदरणीय वहिनींनी सर्व उमेदवारांच्या बरोबर, पक्षाच्या प्रमुख नेत्यांबरोबर आणि या निवडणुकीतला प्रामुख्याने जो मतदार वर्ग आहे त्यांच्याशी चर्चा करून आणि एकंदरीत रणनीतीचा आणि सगळ्या बाजूचा विचार करून विक्रम संजय काकडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केलं आणि त्यांना उमेशजी, जे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, पुण्यामधल्या लोकांचं जे म्हणणं आहे, तिथल्या जे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं जे म्हणणं आहे त्याच्यानुसार आत्ताच प्रवेश घेतलेल्या उमेदवाराला उमेदवारी देणं म्हणजे जुन्या कार्यकर्त्यावरती अन्याय करणं असं होत नाही का? एक लक्षात घ्या, पक्षाच्या संदर्भानं वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या कंगोऱ्यातून विचार करून काही वेळेला निर्णय घ्यावे लागतात. पक्षवाढीच्या दृष्टीने आताच्या परिस्थितीमध्ये भविष्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घ्यावे लागतात. पक्ष जर वाढत असेल तर प्रामाणिक कार्यकर्ता पक्षवाढीच्या दृष्टीनं घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देतो. पक्ष नेतृत्वाने या सगळ्याच बाजूचा सर्वांगीण विचार करून या संदर्भानं निर्णय घेतलेला आहे. काही कार्यकर्त्यांना तसं वाटू शकतं, कारण त्या ठिकाणी प्रत्येक इच्छुक उमेदवाराचे काही फॉलोअर्स असतात.
त्यांना वाटत असतं आपल्या नेत्याला उमेदवारी मिळावी आणि ते अनेक वर्षापासून पण काम या करणारे या जे सगळ्यामधून एक एक वेगळं चित्र जनतेसमोर जातं असं वाटत नाही, कारण दुसरीकडे जी चर्चा होतीये पुण्यामध्ये, जी आम्ही आता प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आम्हालाही जे कळतंय की त्या ठिकाणी पैशांची घेवाणदेवाण असेल किंवा आर्थिक व्यवहार असतील, अशा पद्धतीच्या चर्चा व्हायला लागल्यात पुण्यात. अहो मग मला सांगा, फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्याच बाबतीमध्ये अशा पद्धतीने कशी काय मान्य होऊ शकते? आज 5 उमेदवार भारतीय जनता पार्टीनं जे जाहीर केलेले आहे त्या एकूण उमेदवारापैकी ते नॉन बीजेपीच होते आधी. आता प्राजक्त तनपुरे तर काल आले आणि लगेच घेतलं. मग त्या संदर्भानं आपण मान्य करतो का? कारण नसताना आमच्या पक्षाच्या संदर्भानं वेगळ्या पद्धतीचं असं नॅरेटिव्ह सेट करणं किंवा मांडणं हे चुकीचं आहे. वेगवेगळ्या पातळीवर विचार करून, आणि इथं तसं काही तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय तो अँगल अजिबात निवडणुकांमध्ये नसतो. नाहीतर टाटा, बिर्ला, अंबानी हे सगळे त्या ठिकाणी उमेदवार झाले असते, लढवले असते आणि सगळे पैसेवाले तुम्हाला विधानमंडळात आणि संसदेमध्ये दिसले असते. मग आता निर्णय घ्यायला एवढा वेळ का लागतोय? अधिकृत घोषणा का होत नाहीये? कारण दोन्हीचे उमेदवार तुम्ही बघितले, दोन्ही उमेदवार आता जे आलेले काकडे असतील किंवा तुमचे पूर्वीचे जे उमेदवार आहेत टिंगरे, हे दोघंही तगडे उमेदवार आहेत तुमच्यासाठी. निर्णय व्हायला पाहिजे होता, अवघे काही मिनिटं आहेत शिल्लक. तुम्ही कदाचित तुमच्या चॅनलचा प्रतिनिधी इथं होता का नाही माहित नाही, परंतु सकाळी सुनेत्रा वहिनींच्या निवासस्थानी त्या ठिकाणी सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये निर्णय झाला. उमेदवार हे उमेदवारी अर्ज भरायला रवाना झाले आणि त्याच ठिकाणी सगळ्या प्रतिनिधींच्या समोर मी स्वतः त्या ठिकाणी सांगितलं, उमेदवाराची घोषणा केली वहिनींच्या वतीनं. जी, मग आता आपल्याला असं निश्चितपणे म्हणता येतं की तुमचे उमेदवार हे विक्रम काकडेच आहेत या विधान परिषदेच्या निवडणुकीकरता? काकडे हेच आमचे त्या ठिकाणी उमेदवार आहेत, महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. टिंगरेंना त्या ठिकाणी अर्ज भरण्याच्या करता जे सांगितलेलं आहे ते सुरक्षिततेचा भाग म्हणून त्या ठिकाणी कुठं अर्जात तांत्रिक चूक राहिली ना अर्ज पास झाला तर आमचा पर्यायी अर्ज असावा म्हणून ते भरलेले असतात. आणि ही पद्धतच असते प्रत्येक निवडणुकीमध्ये, अशा पद्धतीनं एक दुसरा अर्ज भरून ठेवला जात असतो, त्याचा तो भाग आहे. जी, धन्यवाद. आपण आमच्याशी बोललात त्याकरता. उमेश पाटील आपल्यासोबत होते, राष्ट्रवादीचे प्रवक्ते, आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार हे विक्रम काकडे असणार आहेत. त्यांचाच उमेदवारी अर्ज भरला जातोय. दुसरा अर्ज जो सुनील टिंगरे यांचा भरला जातोय हा खबरदारीचा उपाय आहे. उद्या काकडे यांच्या अर्जामध्ये जर काही त्रुटी निघाल्या तर त्यांचा अर्ज बाद झाला तर सुनील टिंगरेंना ही उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे निश्चितपणानं आपल्याला असं म्हणता येऊ शकतं आत्ता की विक्रम काकडे हेच राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असणार आहेत विधानसभेच्या या निवडणुकीकरता. राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी आत्ताच आपल्या वाहिनीशी संवाद साधला आणि त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार हे विक्रम काकडेच असणार आहेत. सुनील टिंगरे यांना देखील एबी फॉर्म दिला गेलाय, मात्र तो खबरदारीचा उपाय म्हणून दिला गेलेला आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.